तर मित्रांनो सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा आम्ही चाललो आज गावाक, पण यावेळी परत विथ फॅमिली. रसिका आणि माझो पोरगो मुलगो माझो अथांग. तर आम्ही चाललो आज एस टी महामंडळ म्हणजे आपली लालपरी बोरिवली गाडी, बोरिवली कणकवली वाया वैभववाडी. आणि आता यावेळी आम्ही पकडतो गाडी गोंदिवलीवरनं. आता जाताना थोडं घाईमध्ये कारण का रिक्षा नाही मिळालं तर परवा म्हणजे वांदे होतील. तर फर्स्ट टाईम चाललो गोंदिवलीवरनं. तर चला गाडी आता येत 5 वाजता, यांचा डॉट टायमिंग असतं. ते भेटूया पुढच्या प्रवासात. चला. बाबू कुठे आला? मी गावी चालला? कोणाकडे चालला? आपण आलो तिकडे गोंदिवली स्टॉपला आणि ह्या काही लक्झरी वगैरे. ही जी पाटणा आली ही आहे सावंतवाडी, बोरिवली सावंतवाडी म्हणजे गोंदिवली. याच्या अगोदर बोरिवली बसले होते गाडीमध्ये आणि नंतर जोगेश्वरीमध्ये माझे 2दा वांदे झाले. गाडी थांबत नव्हती, नशिबान थांबले. आता गोंदिवली काढली तर गोंदिवली भेटली कारण का SRPF माझी निघत नव्हती. तर गोंदिवली पण मला मिळाली. आता बघूया कुठे चालला? गावाला. हा कुठे? मी नाही सांगणार. मित्रांनो ॲक्च्युली ह्या स्थानकावर ना लक्झरी पण थांबतात आणि ST पण थांबतात. याच ठिकाणी पाठीमागे बस डेपो, त्याच्या पुढे त्याला लागूनच ह्या ST स्टँड या आणि प्लस लक्झरी पण अकडे सगळं अकडेच थांबतात. मित्रांनो आता ही आली नंदादीप लक्झरी आणि आपण थांबलो इकडे प्रवासी निवारा. मित्रांनो तर आमची गाडी याकडनं निघाली गोंदिवलीवरनं आणि थोडी 5 ते 6 मिनटं लेट दिली गाडी. त्यांना सांगले ना, जो विंडोकडे बसणार त्याच्या मांडीवर तो बसणार. सांग बघू. बस म्हणजे माझी हालत खराब आहे. तर आणि आता माका तेच कंडक्टर भेटले जे आधी होते कंडक्टर. एकदम स्टार्टिंगला जेव्हा मी एसटिंग गेले ना फर्स्ट टाईम म्हणजे कणकवली बोरिवली रेग्युलर गाडी चव्हाण म्हणून तेच यावेळी भेटले. चला आमचा प्रवास सुरू झाला अशा प्रकारे. मित्रांनो आज ॲक्च्युली ट्रॅफिक भरपूर आहे आणि आता मेन टेन्शन आता पुढे जाऊन कुर्ल्याक जाताना त्या धारावी साईडला जेव्हा घालणार ना गाडी तिकडं तर हमखास तुमचं 1 तास जातात. आता बघा तिकडे आता किती वेळ लागतं जाऊ कारण आता आकडेच ट्रॅफिक एवढा मिळाला, पुढे जाऊन ट्रॅफिक किती मिळत काय. मित्रांनो ते ह्या आईला आकडे सांताक्रूजला तर काही लोकांकडे चढली. पोचलो आम्ही बँड्रात आणि आता गाडी आता याने टाकणार आहे धारावीवरनं आणि धारावी एवढा जाम होता की 1 तास तर तकडे जातात. फुल टाईमपास. हा धाने सोडलं नाही. नशीब होय ताच म्हणा सकाळ धारेवर गेलं ते वांदे होतं. होय
मित्रांनो आता लकीली आम्ही धारावरनं नाही जात आहोत आणि DKCला एक लेफ्ट का आपण देऊ काय तो कैसा मार्ग आपण घेतला आतमधून ना DKCच्या ओके हां DKCमधून आपण आता ह्यानं चाललो आहोत कारण का धारावरनं गेला असतो तर एक तर तुमचं खळत नाही गेलो वेस्ट ते बेकार अवस्था होता कुर्ल्याक जाईपर्यंत तर ह्यानं लकीली बाहेर पडला थोडा 20-25 मिनटं अगोदरच जाऊ अकडनं बरं झाला या रोडनं इश्यू एवढंच झाला की अकडनं जाऊ देत नाही आणि म्हणजे पोलीसवाले अडवतात पण आज काय बोलले नाही त्यांनी जाऊ दिलं नाही आज म्हणून बरा झाला मित्रांनो आता आम्ही ह्यानं निघालो कुर्ल्यावरून डॉट 6:30ला होय 6:25ला 6:20ला गाडी निघाली याकडनं नशीब बरा झाला आम्ही त्या मार्गाने इलाव म्हणून लवकर इलाव नाही तर अजूनपर्यंत सगळे ट्रॅफिकमध्येच असताव जर धारावी ह्या मार्गाने इलाव असताव तर खा 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 भयंकर भूक लागली होती तर थोडा काही खालाव जरा बरा वाटला जरा पुढच्या सीटवर येऊन बसले अजून तरी याकडे कोणी इला नाही बघूया काय होतं तर मित्रांनो आता पोचलो आम्ही इकडे मैत्री पार्कला आणि वाजले 6:45 गाडी तर अशी प्रॉपर टाईमवर असा वाटता मैत्री पार्क वस्तू थांबा
तर मित्रांनो आता पोचलो आपण याला पनवेलला आणि वाजले आता 8 वाजले. 8 वाजता पनवेलला पोचलो आणि नेहमीप्रमाणे हालाकी गाडी खाली आहे पण ती भरली कारण का माणगाववाले वगैरे महाडवाले वगैरे ते चढतात मध्येच. तर आता इकडे बरेच जण चढलेत आणि गाडी भरली शेवटी. मेसेज कर बाय. मित्रांनो आता वाजले 8:45 आणि आता गाडी थांबली आहे. एस टी थांबली आपली मिलन हॉटेलला जेऊ. आता मला पॉट भरलेला हे जाऊन आणि जेऊ तर हवा नंतर जेऊ मिळणार नाही. चला बाबू कुठे आला? गावीला गेला आता हॉटेलला. नाही हा मिलन हॉटेल, मिलन पॅलेस. आणि आता आम्ही थांबलाव जेऊक आणि ही आमची एस टी बोरिवली पनवेल महाड कणकवली. आणि कायची आहे पनवेल महाड चिपळूण राजापूर. आय थिंक ही
मुंबई राजापूर, सॉरी वसई नाही. आणि आमची कणकवली इकडे आतमध्येच जेवतो मी, रसिका आणि, कारण का हॉटेल तसा पण पॅक झाला. मग काय तर जेवून घेतो मित्रांनो. जेव केव्हा आता मी जेव बसला वा तुम्हाला दाखवते काय आणला होता. रसिकान केला होतो फोडणीचं भात, अंडा आणला, कांदोनी खाणं खरी आणलं काय मत रसिकन पण आणल्या ना मस्त काय रे. रसिकाकडे बाप भरवता. आता थोड्या वेळ जेवत तो मी जेवून घेते. जरा पेनला गाडी थांबली होती. ॲक्च्युली कोणतरी मोठ्या मॅडम आहेत, त्यांनी थोडी ॲक्शन घेतली आमच्या एस टीवाल्यांच्या अगेन्स्ट. आलं की त्यांचं म्हणणं असं होतं की एस ट्या ह्या डेपोला थांबल्या पाहिजेत जेवण्यासाठी. त्यामुळे न थांबल्यामुळे तिकडचे ज्यांचे दुकानदार आहेत त्यांचा काय खप होत नाही. तिकडे कॅन्टीनमध्ये सगळे जेवण वाया जात आहे आणि तो इन्कम त्यांना होत नाही एस टीवाल्यांना. आणि ऑलमोस्ट जे एस टीवाले ते सगळे प्रायव्हेट हॉटेलला थांबतात, कारण तिकडे मे बी जेवण चांगलं मिळतं किंवा अजून अनेक गोष्टी असतील त्या पॅसेंजर ज्याच्या डिमांड असतील. तर त्या मॅडम लिटरली भडकल्या होत्या. आता यात त्यांची चूक पण नाही बोलू शकत, कारण का त्या गव्हर्नमेंटच्या साईडने आहेत. आणि जर एस टीचा डेपो जर इम्प्रूव्ह झाले पाहिजेत तर त्यासाठी एसट्या पण तिकडे थांबल्या पाहिजेत जेवणासाठी वगैरे. आणि एका साईडने पॅसेंजरच्या हिशोबाने पण हे प्रॉपर आहे की जर इकडे जेवण चांगलं मिळत नसेल तिकडे गाडी थांबवायची का. प्लस वॉशरूमचे इश्यू आहेत. पण ते मॅडम बोलल्या की इंदापूरला वगैरे आहे डेपो, तिकडे प्रॉपरली जेवण चालू असतं, पण एसट्या तिकडे पोचत नाही म्हणून जेवण वाया जातं आणि त्यामुळे फार नुकसान होतं गव्हर्नमेंटचंसुद्धा. तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉपरली माहिती असतील तर काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते. तुमचं यावर काय मत आहे नक्की कळवा. पण त्यांनी नशीब आमची गाडी सोडली. लिटरली त्या भडकल्या होत्या. ड्रायव्हरला आणि आमच्या कंडक्टर साहेबांना, स्पेशल ड्रायव्हर साहेबांना घेतलं कारण का ते चालक आहेत. पण चला मित्रांनो तर बरीच गर्दी, म्हणजे जेवढी लोक चढली होती ना ती मोस्टली 95% लोक उतरली. एका दुसरं असेल. आता माणगावला ऑलमोस्ट गाडी खाली होते आणि महाडला थोडेफार काय असतील ते. तर 11ला अजून 10 मिनटात त्यांनी गाडी पोचली माणगावला. भयंकर झोप होते, कळत नाही कसं शूटिंग करायची. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 11:30 आणि 11:30 वाजता आपण पोचलो इकडे महाडला. काय ते 12चा टाईम आहे, त्याच्या अगोदर पोचलो. बरं झाला. गाडी मस्त मारतो ड्रायव्हर असते, एक नंबर गाडी. एस टीवाल्यांचा प्रश्नच येत नाही, गाडी खतरनाक मारतात रफ टफ आणि प्रॉपर. 11:30ला पोचलो. उपसो मे बी 5-6 पर्यंत पोहोचू पुढेला बघूया.
मित्रांनो तर ही हा पाचल बोरिवली पाचलवरनं येलेली गाडी रात्री 11:30 वाजताकडे पोहोचली महाडला आणि आमची बोरीवरनं येली कणकुळी चालली आहे. चला तुमची पाठी याकडे उभी आहे. हे बघा कणकोली बोरिवली. रात्रीचे वाजले 1:10 आणि पोचला होता चिपळूणला. त्याकडे ड्रायव्हर आणि आपले कंडक्टर चेंज झाले. नवीन ड्रायव्हर नवीन कंडक्टर गेले. आता वाजले सकाळचे 4 आणि आपण पोहोचलो राजापूरला. या आपला राजापूरचो डेपो. गाडी सणसण झाल्याने एकदम फास्ट. आता पोचलो आपण तराळ्याला आणि वाजले आता 4:30. निवळ अर्ध्या तासामध्ये हे ना राजापूरवरनं आणल्या तराळ्यात. हा तर मित्रांनो आता पोचलो आम्ही वाब्याक वैभवडीक आणि कोण नाही आम्ही दोघेजण आणि बाबू. त्यात एक बिचारे येले ते त्यांची रिक्षा मग त्यात येतात आमका सोडूक. कसा शांत वाटतं बघा वैभवडी सकाळचा. थंडी वाजते म्हणजे बाबा थोडी गारवा सकाळ सकाळ गावाचं गारवा मला असताच. बाबू थंडी वाजते. मला वाटतं ही लोकल स्थायिक काय त्याला इकडे जाई एस टी रात्री आलेली वाटतं. डेपोचीच आहे. डेपो नाही हां एस टी डेपोच. थंडी भयंकर. इलेक्ट्रिक आहे काय? हां ते म्हणलं आवाज येत नाही बा. आम्ही आमच्या घरात नातू आणि सून घरात गेली दार लावून घेतलं आयन. झील बाहेर काय नाही. आये दार लावून घेतलं मी बाहेर राहिलोय. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोचलो घरात. वाजले सकाळचे 5:10. अर्ली मॉर्निंग आम्ही घरा गेलो. आणि थँक्यू त्या रिक्षावाल्यांना. बिचारे ॲक्च्युली ते मुंबईवरनं त्यांनी मुंबई सोडली आणि इथे गावी आले राहायला. पनवेलला राहायला होते. मुंबई सोडून तिकडे आलेत काही कारणामुळे इकडे आलेत आणि सांगवते काय ना काय. सो थँक्यू त्यांनासुद्धा की इकडे आम्हाला सोडायला अर्ली मॉर्निंग. आणि चला हे होतं आमचा प्रवास. व्हिडिओ कशी वाटली तुमका? छोटी होईल व्हिडिओ थोडीशी असं वाटतं माका. तर नक्की सांगा. लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडतं नक्की शेअर करा. सो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला.